लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील आरडगाव परिसरात देशी दारूची बेकायदेशीर विक्री होत असलेल्या अड्ड्यांवर राहुरी पोलिसांनी छापा मारून सुमारे 15,000 रुपयांची देशी दारू तर देवळाली परिसरात 2,500 रुपयांची दारू जप्त करून आरोपी भावड्या काळे याला गजाआड केलाय। या कारवाईनं अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हा पोलीस प्रमुख इशू सिंधू यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, सचिन कुटे, सोमनाथ जायभाय, सचिन म्हस्के, रवींद्र मेढे, रमिरजा अत्तार यांनी ही कारवाई केली आहे। दरम्यान या कारवाईविषयी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी अधिक सांगितलं। आरडगाव विटातील कर्मचारी पोलीस हवालदार कुटे, पोलीस नाईक जायभावे, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के आणि आम्ही हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमी मिळून आली की इसम नामे रवी उर्फ भावड्या सीताराम कांबळे राहणार आरडगाव याने आरडगाव येथील त्याच्या राहते घराच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवले आहेत। त्यानुसार बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी संजीवनी देशी दारू याचे साधारणतः 6 बॉक्स एकूण साधारणतः 15,000 रुपयाची दारू त्या ठिकाणी मिळून आली। त्यानुसार संबंधित इसम आणि मिळून आलेला माल ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संदर्भात 2 पंचांसमक्ष घटनास्थळी सविस्तर पंचनामा देखील करण्यात आलेला असून संबंधित आरोपीच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी।